नमस्कार मित्रांनो. तर तुमच्या कविता त्याला आज सलानी लावली आहे. कारण कविता ताईच्या तुमच्या कालच्यापासून कंबरत नुसत्या अशा मुंग्या यायच्या चमकत होतं. तिला बसायला उठायला त्रास व्हायचा. मग रात्रीच यायचं होतं दवाखान्यात. रात्री भरपूर त्रास झाला. पण रात्र हाय अशी काढली आणि सकाळी यायचं. तर सकाळी आज कुठं गेलो. मग तिकडे बी अर्जंट होतं, जावं लागत होतं. मग ही म्हणजे आपण दवाखान्यात नेऊन तिकडं जाणं आपल्याला होत नाही. अगोदर तिकडंच आला आणि तिकडं नंतर मग आपण दवाखान्यात येऊ. तर आम्ही तिकडं देवदेव करून देवदर्शन करून डायरेक्ट आपलं नेहमी ज्या दवाखान्यात येतो तिथं आलो आणि हवा सलाईन लावली. आल्यापासून ही तिसरी बाटली. आता येऊन 1 तास होऊन गेला. काय बरं वाटतंय का नाही? काय देखील नाही. फॉल्ट एकच होतोय. म्हणजे मिस्टेक काय होती, एका वेळेस आपण आंबा फोडायला एका जागेला बसलो ना तर कमीत कमी 2-2, 3-3 तास बसावं लागतंय. मग आपल्याला कसं आहे, शेतात आपण राहतोय, फिरायची सवय आहे आपल्याला. एका जागेला 5 मिनिटं बसत नाही. पण त्या कामाला एका जागेला बसून काम करावं लागतंय. त्यामुळे या असा परिणाम होते. जाऊ द्या मित्रांनो, ही पहिल्यापासून हिचं दुःख नाही. पण आम्ही काय करायचो, ज्यावेळेस काम नसेल, टेन्शन नसेल, त्यावेळेस हिला त्रास होत नव्हता. पण आता हे 2-4 दिवस झालं लोणच्याच्या भरभरून ऑर्डर पडायला लागली त्या. आणि आपल्यात करणारी व्यक्ती म्हणलं तर सगळी हीच आहे. तुम्ही म्हणसाल करणारी व्यक्ती हीच आहे, सगळी हीच करते का, असा काही विषय नाही. आम्ही पण फोडू लागतोय. पण सगळं जे आंबं फोडलेलं त्यातलं ते पापुंद्र काढायचं, पोळी पुसायच्या, हडकू लावायच्या, तिथनं त्याचं मटेरियल तयार करायचा, मसाला ते खार तयार करायचा, ते मुरू घालायचं, सगळं हिच्याकडं काम आहे. कारण सगळ्यात जास्त हिच्यावर लोड आहे. हिच्यावर लोड आहे म्हणते हिला त्रास होणारच आहे. अगं बाय, मी नाही ग कुचकं बोलत. नाही ग महिनी, मी कुचकं बोलत नाही. आता मी काय तुला टेन्शन दिलं ग? सरळ बोललं तरी तू आडवच बोलती बघ. बरं जाऊ दे. आता दोंडा महिना उद्यापासून चालू होतोय. तुझ्या आई बापाला सांग, गेल्या दोंड्या महिन्यात बी दोंड्याचं ताट आणलं नाही. त्यावेळेस तर दगडाचं ताट घेऊन ये म्हणा. हा, पण त्यात एक सोन्याची अंगठी आली पाहिजे. हा, तुझ्या बानं नाही काय दिलं नाही मला आतापर्यंत. काय मग घेऊन जा म्हणावं, पण सोन्याची अंगठी पाठव म्हणावं इकडे. तुला नेवती मला सोन्याची अंगठी देवती ना. कस तर होतंय म्हणजे. आता मी तुला सोनं तुझ्या आई बापाला आणायला सांगितले, तुला कस तर व्हायला लागलं का? काय होतंय नेमकं? चक्कर येते का? डॉक्टरना बोलू का मग? तू असं घाबरल्यागत करू नको, दुसऱ्याला घाबरत सोडू नको. काय असेल ते सांग, तुला त्रास काय होतोय ते. तू बोलली तरच कळणार आहे, नाही बोलल्यावर काय कळायचंय? ओ, तू बोलली तरच कळायचंय, नाही बोलल्यावर काय कळणार आहे सांग बरं. आहे की पिशवी. पिशवीत काय आहे? पिशवीत जीव अडकलाय का? हे काय इथं ठेवली? त्यात तुझा कारपा आहे, लेकरांना काय आंब खाया घेऊन आलेली आहे. अगं 100 रुपये किलो ना आंबा आणलाय आणि टाकून इसरते पण देईन का? 200 रुपये त्यात आंबा इथं. आणि आपले पार्सल पॅक करायचे कॅरी बॅग पण संपले होते, ते पण आणलेले. ते तर 400 रुपयाच्या कॅरी बॅग येते त्यात पिशव्या. ओ, हे काय इथंच पिशवी आहे? पिशवी सोडत असतोय इथंच. तू राहिली तर राहा म्हणेन, पण पिशवी सोडणार नाही कारण त्याला खर्च जास्त आहे. येऊ बाई, तू आमचा कार काय म्हणू नको. माझा काय तुला ताप नाही. तुझ्यानं होईल तेवढं कर म्हणतोय तुला. काय होय ना, तर मी काय करू? घरी 1000 आंबा आणून टाकलाय. काय करायचं आहे? ते पिकू घालायचं आहे काय? मी तर आंबा खात नाही, त्यामुळे माझा काही विषय ते येत नाही. तुला ही आज सलान्यात झाले एवढ्या की गेल्यावर त्याच्यावरच बसावं लागणार आहे, ते आंबा फोडावं लागणार आहे.
तीच करून लागलं हातरण पायाला धरून जाणार लागली नाही व सोसत नाही पहिलं काय दिवस राहिलं नाही पहिलं अंगावर तर अंगावर दुखणी काढते ती पण आता सहनच होई नाही काय भानगड झाली आता वय झालं ना. तसंच वय आहे इथं. अगं झालंच की पहिल्या खाण्यात आणि आता खाण्याच्यात जमीन आसमानचा फरक झाला. पहिल्या माणसाच्या तांडात सोया उसत नव्हत्या. आताच्या माणसाला एवढी एवढी तार घुसवली तर हातात ना अलीकडे पलीकडे. कारण आताची माणसं व्यायाम करत नाही ती, काम करत नाही ती, कष्ट करत नाही ती. पहिली माणसं कष्ट करत होती आणि काय भेटेल ती तेल चटणी तिखट पण खायची, रेटून खायची. आपल्या पायाचा अंगठा ती त्यांच्या हाताचं बोट असायचं. तुमचं जुनं पुराण बास करा. काय तू हा रेट आहे निसती, तू अशी एवढणारच आहे मला माहीतच आहे. कारण का मी बापाला सांगितलंय ना तुझ्या आता 1 तोळ्याची अंगठी आणली तर माझ्या दारात येच नाही तर येच नाही म्हणून. काय नाही हो, तुम्हाला माहित आहे मी चांगली असते तेवढी हात जड यायला लागला. नाही सलानी एकदम स्लोच आहे की येणारच. कारण का माहित आहे का, 3 बाया 3री बाटली चालू आहे. या अर्धा लिटरची म्हटलं तरी 1.5 लिटर झालं. हो तुमचं काम बरं पडतंय काय करायचं. म्हणून तर आणली ना पटकन दवाखान्यात. काय 4 पैसे गेले तर फिकीर नाही, पण कामाला उभी पण राहिली कामाला तिथं गेले गेले झोपीत झाली पाहिजे. कामाला माझा जीव जरी गेला तर मी उभाच राहणार हो. कामाला कधी हार मानली पण नाही मानणार पण नाही. पण कसं असतं माहिती का, ज्या तोंडानं आपण चांगलं बोलतो त्या तोंडानं आपण कायम चांगलं बोलावं दुसऱ्याला पण. मग मी कुठं तुला वाईट म्हणतो. मला वाईट हं? आम्हाला तुम्ही काय काय बोलला काय काय नाही सगळे ह्या हृदयाला माहित आहे माझ्या. काय माहित आहे, सगळं माहित आहे. याड लावू नको. आणलंय दवाखान्यात, जरा डोळं झाकून रेस्ट घे. सोडून शिला. काय गरज आहे तुम्हाला माझी. मग तू अशी सोडून जास तर थांब की मी सोया खूप असतो की इथं इंजेक्शन आहे. योगी इंजेक्शन आहे काय, मग ती तुम्हाला मी इंजेक्शन करतो की इथं. म्हणजे मग त्रास कसा होतो बघ. तुम्हाला येत असतं काय ती कोणाची पण काम काय ह्यात नाही नुसती सुई कुसवायची. काहीतरी काम लावायचं. का कसं बी आहे. अगं प्रत्येकाला बी हाही राहतच. नुसता हाय असं तोंड उघडायचं आहे आणि म्हणायचं आहे तुम्हाला सोडून गेल्यावर काय होईल, तुम्ही काय करणार, काय करचाल. पण प्रत्यक्ष बोलायला जी शब्द सोपा आहे पण करून दाखवायला लय अवघड आहे. बसा तुमचं घरी दारी चालू होतं. काय घरीदारी चालू होतंय. मला काय बाकीचं बोलायचं नाही. तुझ्या बापाला आईला उद्यापासून दोंडा महिना चालू झाला की अर्ध्या तोळ्याची अंगठी घेतले शिवट माझ्या दाराला पाय लावाय ये जर स्पष्ट सांग. नाहीतर मी परत इतकी बेकार अवस्था तुझी बिन त्यांची बी करीन. सांगता सोय नाही. गोडीत सांगतोय तोपर्यंतच नीट ऐकायचं. 3-3दा मी सांगणार नाही. लगीन झाल्यापासून कधी तोंड ताट घेऊन आली ती का तुझी आई बघ. मला दिली ती कसली गेली धोंड ताट देऊन मग घेऊन जाऊ दे की, का मला करायचं आहे इथं. मला हा उठले सुटले 3दा मला दिली आयरच केला. त्यांच्या डोक्याचं वजन त्यांनी कमी केलं, तुला आमच्या गळ्यात बांधून कुचक्या हाडाची.